हा रील सेव्ह करून तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर सोबत सुद्धा शेअर करा. तुमच्या ऑफिस मीटिंगमध्ये समोरच्या व्यक्तीपेक्षा तुम्हाला जास्त नॉलेज आहे, पण समोरच्या व्यक्ती तोच पॉइंट इंग्लिश चांगली येत असल्यामुळे तो प्रूव्ह करतोय. बरं, हाच पॉइंट जर त्या व्यक्तीपेक्षा तुम्ही बेटर एक्सप्लेन केला असतात, तर तुमची व्हिजिबिलिटी वाढली असती, तुमची स्वतःची ब्रँडिंग झाली असती आणि 4 लोकांमध्ये ऑफिसमध्ये तुमची व्हिजिबिलिटी वाढल्यानंतर तुमचे प्रमोशनचे चान्सेस वाढतात आणि त्याचबरोबर तुमची करिअर ग्रोथ सुद्धा होते. आज तुमच्या व्हिजिबिलिटीसाठी तुम्हाला काम करणं गरजेचं आहे. 4 ठिकाणी काहीही झालं तरी तुम्हाला स्वतःला एक्सप्रेस करणं गरजेचं आहे. तिथे गरजेचं आहे तिथे तुम्ही इंग्लिश बोलायलाच पाहिजे आणि तुमच्या ऑफिशियल वर्क प्लेसमध्ये जेव्हा तुम्ही तुमच्या क्लायंट समोर, तुमच्या बॉस समोर, तुमच्या मॅनेजर समोर किंवा तुमच्या सिनियर मॅनेजमेंट समोर स्वतःचे पॉइंट व्यवस्थित मांडतात, तेव्हा कुठेतरी तुमची ती ब्रँडिंग क्रिएट होते, जी तुमच्या प्रमोशनसाठी आणि करिअर ग्रोथसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आजच सुरुवात करा. बेसिक पासून स्टडी करा. जे येत नाहीये त्या पॉइंट्सवर फोकस करा. अँड ट्रस्ट मी, यू विल बी एबल टू इम्प्रूव्ह युअरसेल्फ. हे कसं पॉसिबल आहे? अटेंड माय लाईव्ह सेशन्स. बायोमध्ये लिंक चेक करा आणि त्याचबरोबर हा रील सेव्ह करून तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर सोबत सुद्धा शेअर करा.